जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रचाराची सांगता होते. मात्र या प्रचारामध्ये दुर्गाडे सरांवर मोठे आरोप केले गेले की दुर्गाडे सरांनी आपल्या मुलीला प्रमोट केलं. असं म्हटलं जातं की त्यांच्या मुलीला का निवडून द्यायचं, तिचं सामाजिक कार्य काय, अशा प्रकारचे बरेच प्रश्न विचारले जात आहेत. काय सांगाल याबद्दल? कुठलाही उमेदवार ज्यावेळेस पहिल्यांदा उभा राहतो त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी त्या ठिकाणी नसते. ज्या देशामधल्या लोकशाहीमध्ये जो कोणी उमेदवार आत्तापर्यंत जिंकून आलेला असेल, ज्याला उमेदवारी मिळालेली असेल, त्याला पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली असते. सगळेच काय त्या ठिकाणी अनुभवी असतात असं नाही. त्यामुळं ज्यांनी कोणी आरोप केला असेल त्यांनासुद्धा स्वतःला ज्यावेळेस उमेदवारी मिळाली असेल त्यावेळेस उमेदवारी मिळत असताना त्यांनासुद्धा त्याच्यापूर्वी अनुभव असेल असं नाही. दुर्गाडे सरांची मुलगी म्हणून त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. दुर्गाडे सरांनी मुलीसाठी उमेदवारी मागितली नव्हती, मुलाखती दिली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुला त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी लागेल, सर्वेमध्ये तिचं नाव येतं आहे तर तू त्याला ठिकाणी उभं करावं लागेल. मी उठून सांगितलं की मला नको, ज्याला उमेदवारी द्याल त्याचं मी प्रामाणिकपणे काम करेल. जर उमेदवारी पाहिजेच असते तर गेल्या वेळेससुद्धा ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी होतं, त्यावेळेस घेता आलं असतं. त्याच्या आधी ओपनचं आरक्षण होतं, त्यावेळेस घेता आलं असतं. त्याच्या अगोदर महिला आरक्षण होतं, त्यावेळेस घेता आलं असतं. तर कधीच त्या ठिकाणी तशा प्रकारची उमेदवारी मागितलेली नव्हती. पक्षाचा जो आदेश आला, अजितदादांचा जो आदेश आला, त्या आदेशाप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी घ्यावी लागली. राष्ट्रसेवा दलामध्ये ती त्या ठिकाणी काम करत होती. रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपणाच्या संदर्भातला कार्यक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल, व्याख्यानं असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये सातत्यानं आम्हा सर्वच कार्यकर्त्यांच्याबरोबर ती त्या ठिकाणी अग्रेसर असते. आणि त्यामुळं अगदी ती नवीन आहे अशातला भाग नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पक्षानं जो आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे आम्हाला हे करावं लागलं. तिला बऱ्याच वर्षापासून समाजकारणामध्ये ती सक्रिय आहे. खरं तर महिला आहे, मुलगी आहे तुमची, इथून पुढच्या तिच्या निर्णयांमध्ये दुर्गाडे सर किती सहभागी असतील का तिला स्वातंत्र्य मिळेल? खरं तर ती BDS आहे, डॉक्टर आहे, निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे. माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तिचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. नवीन पिढी आहे, नवीन पिढी त्यांच्या पद्धतीने काम करेल. आम्ही जी सिनियर पिढी आहे ती त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन नक्कीच करू. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता नक्कीच तिच्यामध्ये आहे, किंबहुना प्रत्येक उमेदवाराच्यामध्ये आहे. तिच्यातच आहे असं नाही. आणि महिला जरी असल्या तरी महिलांची क्षमता आहे. महिला घर चालवतात, गाव चालवतात, तालुका चालवतात. त्यामुळे त्या पद्धतीनं नक्कीच ती डॉक्टर आहे, तिला निर्णय घेण्याची नक्कीच क्षमता त्या ठिकाणी आहे. पण मला इंटरफेअर करण्याची आवश्यकता असं वाटत नाही. जिथं मार्गदर्शनाची गरज असतो तिथं आपण सगळेच वडीलधारी माणसं आपापल्या घरातल्या मुलांना मार्गदर्शन करतच असतो. खरं तर दुर्गाडे सर म्हटलं की एक सोज्वळ माणूस आप सगळ्यांच्या समोर येतो. मात्र याच दुर्गाडे सरांवर आपल्याच जातीतल्या मुलांना जिल्हा बँकेमध्ये नोकरी लावण्याचा आरोप देखील केला जातो. या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? तर या आरोपाकडे बघताना म्हणजे आता खरं मला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करायच्या होत्या. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जाहिरात आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आलेली जाहिरात आहे आणि त्या अनुशेष भरून काढण्याच्या संदर्भातली जाहिरात होती. याच्यामध्ये क्लर्कच्या जागा 85 होत्या आणि त्याच्यामध्ये जो बॅकलॉग राहिला होता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्याच्या संदर्भातल्या त्या जागा होत्या SC, ST, VJNT, OBC. आणि त्यानंतर ओपनची ज्यावेळेस जाहिरात झाली त्या ओपनच्या जाहिरातीमध्ये ज्या सगळे जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत, मी या ठिकाणी सांगतो बेंताडे आडनावाचे 5 आहेत. बोरकर आपले कृषी अधिकारी बोरकर आहेत, ते बोरकर आहेत लागलेले आहेत. जगताप आडनावाची माणसं आहेत, सूर्यवंशी आडनावाची माणसं आहेत, जाधव आडनावाची माणसं आहेत, काळे आडनावाची माणसं आहेत, शिकणे आडनावाची माणसं आहेत, सगळ्या जमातीच्या आत्तार आडनावाची माणसं आहेत, खिल्लारी आडनावाची माणसं आहेत. सगळ्या समाजाच्या म्हणजे मराठा समाजापासून दलित समाजापर्यंत गोने आडनावाची माणसं आहेत. पण ज्यांनी कोणी आरोप केले त्यांना खरं तर अभ्यास करून आरोप केले असते तर कधीही त्या ठिकाणी आनंद वाटला असता. निवडणूक आली आणि मुळात 2012ला PDC बँकेची भरती झाली. 12 नंतर आत्तापर्यंत त्यांना कधी टीका नाही केली. आपण नजर जर टाकली ना तर त्या ठिकाणी कितीतरी म्हणजे रोहित भोसलेंच्यापासून असंख्य अशा प्रकारची आडनावं त्या ठिकाणी सांगता येतील. पवार आहेत, सूरज पवार त्या ठिकाणी आहे, मनोज पवार आहे त्या ठिकाणी, स्वप्नील पवार आहेत, अनेक त्या ठिकाणी लागले. त्यामुळे सर्व समाजाचे आहेत. आत्तापर्यंतच्या 18 वर्षात दुर्गाडे आडनावाची 3च मुलं काल त्या ठिकाणी लागली. त्यानंतर ती परीक्षेत पास झाली नाही. दुसरी गोष्ट, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ज्यावेळेस भरती केली जाते त्यावेळेस लेखी परीक्षा शासनाच्या एजन्सीमार्फत घेतली जाते आणि त्या एजन्सीमधून जे लेखी पास होतात त्यांनाच मुलाखतीचे मार्क्स फक्त त्या बँकेच्या हातात असतात, बाकीचं काही नसतं. याच्याबद्दलचा वारंवार उल्लेख झाला आहे. आत्ताही जी भरती होणार आहे त्यालासुद्धा पुन्हा परीक्षा त्या ठिकाणी असणार आहे आणि जे लेखीमध्ये पास होतील त्यांना मुलाखतीला मदत होत असते. त्यामुळे आरोप कसा करायला पाहिजे की दुर्गाडे सरांनी इथं पैसे काढले, तिथं पैसे काढले, हा बालिशपणाचा आरोप आहे.
या आरोपामध्ये काही तथ्य नाही. मला वाटतं त्याच्यावर फार बोलण्यासारखी. आता इथं माझ्याकडे यादी आहे, आता हीच 50 लोकांची यादी आहे की जे त्या ठिकाणी एकाच समाज, तुम्ही शामराव अण्णा बिनतड्यांना विचारा, बाळासाहेब बिनतड्यांना विचारा, बोरकर साहेबांना विचारा, नाना सस्त्याला विचारा, विठ्ठलापा झेंड्याला विचारा, सगळ्याच ठिकाणी सगळ्या समाजाचे आहे. त्यामुळे फक्त त्यांना तर हे माहितीही नाही भरती कशी, कोण लागलेत कोण नाही. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी जर आलात सगळ्या बँकांमध्ये 50 लोक सर तर याही समाजाचे, मी समाज तर मानतच नाही, मी तर जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणारे आम्ही सगळेजण लोक आहेत. आम्हाला टीका करायची म्हणून टीका करण्याची इच्छा नाही. पण मला एक सांगतो, जे कोणी म्हणतात तुम्ही सगळे मीडियामध्ये आहेत, मी त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे. एका व्यासपीठावर त्यांनी यावं, त्यांनी माझ्याबरोबर चर्चा करावी, फेस टू फेस त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रश्नाबरोबर चर्चा करेल. आणि तुम्हाला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालेलं, आतापर्यंत त्यांनी काहीच माहिती घेतलेली नाही. करायचे म्हणून आरोप फक्त इलेक्शनपुरते, आधी का नाही केले. पण आम्ही तरी एवढे शेकडो मुलं लावलीत, आपण किती लावली, आपण किती मुलं नोकरी लावली, हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे सगळे मुलं लागले, आम्हीच त्यांना चहा पाजला, कारण कोणाचा चहा आम्ही कधी पिलेलं नाही. आणि सगळे गोरगरीब जनता सर्व जाती जमातीचे लावलेत. आम्ही सगळ्याच जाती जमातीला मानतो, जातीच्या फार पलीकडे आहे. मी आंतरजातीय विवाह केलेला माणूस आहे, त्यामुळे जातपात मानत नाही. आणि मला वाटतं टीका करावी, काहीतरी करावी. टीकेला काय अर्थ, क्वालिटी तरी आहे, दर्जा तरी आहे. असं कोणी टीका करतं का, त्याला काय अर्थ तरी आहे का. मग शासनामध्ये सगळीकडे भरती होतात. आणि ज्यावेळेस ओपनची भरती आली, तुम्हाला सांगतो श्रीकांत जाधव दौंडजपासून अनेक मुलं नोकरी लावलेली आहेत. आणि ते सगळे आता आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आम्ही सर्वांचा आहे, दुर्गाडे सर सर्वांचा, सर्वांसाठी, सर्व जाती जमातीसाठी. मी जातीपतीच्या लांब पलीकडे आहे.